खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सायबर फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दात सांगितले की सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाने सतर्क आणि जागरूक राहणे अत्यावश्यक आहे। ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, बनावट लिंक, OTP शेअर करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले। मुख्यमंत्री म्हणाले की सायबर गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। यासाठी राज्यातील सायबर पोलीस यंत्रणा अधिक सक्षम केली जात असून तांत्रिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे। नागरिकांनी अनोळखी कॉल, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये। आपली वैयक्तिक व बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये। तसेच संशयास्पद व्यवहार त्वरित पोलिसांना कळवावेत असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। सायबर गुन्ह्यांविरोधात सरकार ठाम असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली। मी हे सांगितलेलं आहे का खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे। आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिली ते कोऑर्डिनेशन मध्ये ते काम करतायत। त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे म्हणून मी आलो आतमध्ये। तर मी आता आलोय देखील ऑब्जेक्शन असायचं काय कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते। परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळे सरकार होते। बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही त्यांना बोलू द्या, उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या मग मी आपल्याला संधी देतो। सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू द्या 2 मिनिटं बोलू द्या। विषय एकच आहे। का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भोसेंना दिले। आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं, राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी। परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही। मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले। मी BSc मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं। मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा। आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही, टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली। आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही। राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल। अशा कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत। मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही। काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयोगाच्या माध्यमातून। आमचं मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये। सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न इथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायच्या आहेत या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू। मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो। पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये प्रश्नाला उत्तर मिळतात, न्याय मिळतो। त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे।
त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण एका महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. हा बोला. सभापती महोदय, धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण देखील इकडे आहेत. दिलं होतं. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये वरळी सारख्या विभागामध्ये एक आणि विशेषतः बिर्डी चाळीचा एक अत्यंत चांगला फ्लॅगशिप असा एक प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, एवढं चांगलं प्रकल्प केलं गेलं की मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्यामध्ये आता प्रसाद लाडजींनी लक्षवेधी नेमली ती पण ती असे सांगितलं की त्या धर्तीवरतीच पुनर्वसन करा. एक अत्यंत चांगला प्रकल्प आहे सभापती महोदय. राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांना पण विनंती आहे की आता हे एक प्रकल्प चांगला झाला, परंतु निव्वळ अलॉटमेंटच्या नावाखाली एक सामाजिक ऐक्य तिकडचं पूर्ण मोडून काढण्याचा प्रयत्न चालला आणि रोज लोक मोर्चे काढतायत. काल पण माळावरती मोर्चा गेला, लोकप्रतिनिधी आमच्याकडे येत आहेत, तिकडे मागासवर्गीय समाज, तेलुगू समाज, मुस्लिम समाज हे सर्व राहतात. ज्यावेळी हे प्रोजेक्ट करायचं ठरवलं त्यावेळी एक निर्णय घेण्यात आला की त्या टॉवरमध्ये त्यांना आपण लॉटरी करून देऊ, परंतु ते झालं नाही सभापती महोदय. लोक आंदोलन करण्याचं काम करतायत. 88-89 या इमारतीचे लोकांनी काल मोर्चा काढला आणि मग त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. 119, 121 आणि 120, 121 त्या लोकांना आता सांगण्यात आलेलं आहे ट्रान्झिस्कॅम देऊ म्हणून, पण भाडा आता ते वाढवला जात नाही. तो राज्य सरकारकडे तो प्रस्ताव आलेला आहे बिर्डी चाळीचा भाडा वाढवण्याच्या बाबतीतला, ते देखील आहे सभापती महोदय. 94 ते 100 लोकांचं ते. माझी सभापती महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की लोक रस्त्यावर येत आहेत, मोर्चे काढतायत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, गृहनिर्माण मंत्री पण आहेत, आमची इच्छा आहे की त्यांच्या स्तरावरती किंवा त्यांनी खाली निर्देश द्यावं की एवढा चांगला प्रकल्प आहे, फक्त लॉटरीची व्यवस्थित रीतीने लॉटरी व्यवस्था होत नाही, त्यामुळे सामाजिक ऐक्य तिकडचं बिघडलेलं आहे, लोकांमध्ये कटुता निर्माण होतोय आणि त्याला शासनाला आणि विशेषतः लोकप्रतिनिधीला जबाबदार धरलं जातोय. आणि म्हणून ही लॉटरी जी खाली ठरते आणि माळामध्ये लॉटरी ते बदलण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून आपल्या स्तरावर 88, 99, 111, 111 काय होतं, खाली लॉटरी आपण इकडे त्यांना सांगतो की इकडे तुम्ही घर खाली करून द्या, तुम्हाला या फेजमध्ये देऊ, असा निर्णय घेतल्यानंतर त्यांना खाली केल्यानंतर तो फेजच बदली करून टाकण्याचा काम माडा करतायत परस्पर. म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण सूचना द्या माडाच्या उपाध्यक्षांना, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवा आणि एकदाच जे काही लॉटरीच्या बाबतीतला सोक्षमोक्ष करून घेऊन सर्व समाजाच्या लोकांना ऐक्य राहील असा निर्णय घ्या आणि या प्रकल्पाला आपण काहीतरी मदत करतो ते सभापती महोदय. करा. महोदय